नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 जुलै 2026 पर्यंत मागेल त्याला शेततळे योजनाबाबत आलेल्या सर्व महत्त्वाच्या ताज्या अपडेट्स जाणून घेणार आहोत. जर तुम्ही शेततळे बांधण्याचा विचार करत असाल किंवा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके. आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर मागेल त्याला शेततळे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. पात्र शेतकरी अधिकृत शासनाच्या पोर्टलवर जाऊन अर्जसुद्धा करू शकता, तुम्हीसुद्धा करून घ्या. ओके. आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही त्यांनी आवश्यक कागदपत्रे त्यांची तयार ठेवून वेळेत अर्ज तुम्ही पूर्ण करावा. तुम्हाला खूप जास्त या योजनेचा फायदा होईल. ओके. सध्या आता पावसाचे दिवससुद्धा आहेत. ओके. जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप अनेक ठिकाणी अनियमित असल्यामुळे आता शासनाने शेततळे उभारण्यावर विशेष भरसुद्धा दिलेला आहे. शेततळ्यामध्ये पावसाचे पाणीसुद्धा साठवता येते. यामुळे खरीप, रब्बी तसेच फळबागांसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता सध्या वाढते. यामुळे त्याचबरोबर दुष्काळाच्या काळातही शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा आधारसुद्धा मिळतो. ओके. आता जी तिसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांनी आधीच अर्ज केलेला आहे ते अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्या अर्जाची सद्यस्थिती नक्की काय आहे ऑनलाईन तपासूसुद्धा शकतात. अर्ज मंजूर झाला आहे की नाही, कोणत्या टप्प्यावर आहे अर्ज आणि किंवा काही अर्जामध्ये त्रुटी आहेत का याची माहिती तुम्हाला पोर्टलवर उपलब्ध मिळेल. ओके. म्हणून अर्ज केल्यानंतर नियमितपणाने तुम्ही शेतकरी मंडळींनो स्टेटस तुमचा तपासत राहा. ओके. कारण हे खूप जास्त महत्त्वाचे आहे. ओके. आणि जी नंतरची अपडेट आहे ती म्हणजे की राज्यात सध्या मान्सून सक्रिय झालेला आहे. यामुळे अनेक शेतकरी पावसाचे पाणी साठवण्यासाठी शेततळे बांधण्याकडे पुन्हा वळत आहेत. शेततळे असल्यास पावसाचे पाणी वायासुद्धा जात नाही आणि पुढील हंगामासाठी त्याचा उपयोगसुद्धा करता येतो. यामुळे या योजनेत अनेक जिल्ह्यांमध्ये उत्सुकता सध्या वाढलेली आहे. ओके. तसेच 4 जुलै 2026 पर्यंत उपलब्ध अधिकृत माहितीनुसार या योजनेत कोणताही नवीन शासन निर्णय म्हणजे GR, अनुदानात वाढ, पात्रतेमध्ये बदल किंवा अर्जाची नवीन अंतिम तारीख जाहीर सध्या करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी केवळ अधिकृत शासनाच्या स्तरावरील माहितीलाच प्राधान्य द्यावे. ओके. आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित माहितीवर विश्वास जास्त काही ठेवू नका. ओके. आणि जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे जी आहेत सर्व ती तयार ठेवा. तुम्ही अर्ज केल्यानंतर त्याचा जो स्टेटस आहे तुम्ही वेळोवेळी तपासत राहा. अधिकृत सूचना आल्यास त्यानुसार पुढील प्रक्रिया तुम्ही पूर्ण करा. ओके. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा कृपया करून. इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशाच शेततळे योजना, पीक विमा, नमो शेतकरी योजना, PM किसान, हवामान आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.